नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धर्मग्रंथाच्या व्हिडिओ क्रमांक 6 मध्ये आपण प्रथम खंडातील भाग 1 जन्मापासून परिव्रज्येपर्यंत यातील 14 संघाशी संघर्ष, 15 देशत्यागाची तयारी व 16 मार्ग सापडला परिव्रज्या हे पाहिले. आजच्या व्हिडिओ क्रमांक 7 मध्ये आपण 17 निरोप व 18 गृहत्याग हे पाहणार आहोत. 17 निरोप. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता. कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे मातापिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत. शुद्धोधन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो, पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही. सिद्धार्थाने उत्तर दिले, मला सुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोहोचतील असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेन अशी मला आशा होती. दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच. सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढवून घेण्यात यशस्वी झालो. शुद्धोधनाचे या योगाने समाधान झाले नाही. तो म्हणाला, आमचे काय होणार याचा तू विचारच केला नाहीस, पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्वीकारले. सिद्धार्थाने उत्तर दिले, शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा. पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे. शुद्धोधन आंक्रदून म्हणाला, सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांचा देश सोडून तुझ्याबरोबर अज्ञातवासात का जाऊ नये. रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, हेच बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस. सिद्धार्थ म्हणाला, आई, तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आत्तापर्यंत नाही का सांगत आलीस. हे खरे नाही का. मग तू धैर्य धरले पाहिजेस. हा दुखावेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस. तू अशीच रडत बसली असतीस काय. नाही, गौतमी उत्तरली, ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते. पण तू आता अरण्यात जात आहेस, लोकांपासून अगदी दूर, हिंस्त्र पशूंच्या सोबत राहण्याकरिता जात आहेस. आम्ही इथे शांततेने कसे राहणार. मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल. मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ. नंद अगदीच लहान मूल आहे. माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे. त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस काय. सिद्धार्थाने गौतमीला विचारले. याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून कौशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरिता कौशल देशात जाऊन राहू शकू. पण आई, सर्व शाक्यजन काय म्हणतील. सिद्धार्थाने प्रश्न केला. याला ते देशद्रोह नाही का समजणार. शिवाय माझ्या परिव्रज्येचे कारण कौशलाधिपतीला समजेल असे मी वाचेने वा कृतीने काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे. मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरे आहे, पण यात कुठलं श्रेयस्कर, अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे. पण ही घाई कशाला. शुद्धोधन मध्येच म्हणाला, शाक्य संघानं काही काळ युद्धातच दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित युद्ध सुरूच होणार नाही. मग तू परिव्रज्या का स्थगित करू नये. कदाचित तुला शाक्यांत राहण्याकरता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचेही शक्य आहे. सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही. तो म्हणाला, मी परिव्रज्या घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे. मी परिव्रज्या घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे. हे सर्वप्रथम मी परिव्रज्या घेण्यावर अवलंबून आहे. मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील.
आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. गौतमी व शुद्धोधन स्तब्ध राहिले. सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला. तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सुचेनासे झाले. यशोधरेने स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे. सिद्धार्थाने विचारले, यशोधरा, मला सांग, परिव्रज्या घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते? त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल, पण तसे काही झाले नाही. आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली, मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते. कोलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारीण झाले नसते. आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रज्या घेतली असती. मी परिव्रज्या घेत नाही याचे एकच कारण मला राहुलचे संगोपन करावायचे आहे. असे झाले नसते तर फार बरे झाले असते. पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. आपल्या मातापित्यांविषयी व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नका. माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करीन. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे. याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान व उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली. आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडवून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली. त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला. 18. गृहत्याग. सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रज्या घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तूमध्ये होता. त्याप्रमाणे तो दुसरे दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला. तो जसजसा आश्रमाच्या जवळ आला तसतसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली. आणि जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले. ते त्याच्या सभोवती उभे राहिले. त्यांची अंतकरणे भावाकुल झाली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनांनी ते त्याला प्राशन करीत होते. काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवाचा अवतार आहे, कारण तशा सुंदर लक्षणांनी तो सालंकृत होता. काहींना तर त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्षात उतरला आहे असा तो भासला. दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमेकींकडे नजरा रोखून हलकाच निश्वास टाकीत होत्या. अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहतच राहिल्या होत्या. त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिव्रज्या घेण्याच्या त्याच्या निर्णयाचा विचार करीत दीडमूढ स्थितीत त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या. मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला. आपण परिव्रज्या घेत असताना शुद्धधनाने व प्रजापती गौतमीने तेथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही, कारण त्याला ठाऊक होते की दुःख वेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाहीत. परंतु ती त्याच्या न कळत अगोदरच आश्रमात येऊन पोहोचली होती. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकांत आपले मातापिता असल्याचे त्याने पाहिले. आपल्या मातापित्यास पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. त्यांनी रडरडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हावून काढले. छन्नाने कंटकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून तो तेथे उभा होता. शुद्धोधन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला.
मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यांपासून दूर झाला व छन्न जेथे उभा होता तेथे गेला. त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले. त्याने परिव्राजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले. अशा प्रकारे परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्यापूर्वीची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्राजकेची दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापाशी गेला. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने आवश्यक तो संस्कारविधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले. परिव्राज्य घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्राजकेचा संस्कार आटोपल्यानंतर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला. जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता, कारण गौतमाला परिव्राज्य घ्यावयास लागणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला. त्याने कपिलवस्तू सोडले आणि तो अनोभा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्याच्या मागोमाग येत असलेला त्याने पाहिला. तो थांबला आणि त्या जनसमुदायास उद्देशून म्हणाला, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोलियांच्या मधील झगडा मिटवण्यात अयशस्वी ठरलो आहे, परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. हे ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला. शुद्धोदन व गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ती कमळांनी भरलेल्या एका तळ्यात टाकली. परिव्राज्य ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे 29 वर्षांचे होते. लोक त्याची आठवण करून त्याची प्रशंसा करून म्हणत, हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर मातापित्यांच्या पोटी जन्मलेला, विपुल धनसंपन्न व नवयवनशाली, बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी तो स्वकीयांशी लढला. तो असा शाक्य युवक होता की ज्याने स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शिर झुकवले नाहीच, पण स्वेच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले. या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुखसमृद्धीऐवजी भिक्षापात्र, गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थित असा होता. आणि तो अशा तऱ्हेने जात आहे की ज्याची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही. हा त्याचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय. हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्याला शाक्य मुनी अथवा शाक्य सिंह असेच म्हणावे लागेल. शाक्य कुमारी गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमाच्या संबंधी तिने म्हटले होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला. तर मित्र हो, प्रथम खंडातील भाग पहिला जन्मापासून परिव्राज्येपर्यंत यातील पोटभाग 17, निरोप व 18 गृहत्याग हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. येणाऱ्या पुढील व्हिडिओ क्रमांक 8 मध्ये आपण 19 राजपुत्र आणि त्याचा सेवक, 20 छन्न परतला व 21 शोकाकुल कुटुंब हे पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ क्रमांक 8 मध्ये. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक नमस्कार.